कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग, काय झालं? नीलाचा शब्द होता ना, मग अशी गप्प का झालीस? ठीक आहे, जर तुम्ही सांगितलं की एजेंटवर केलेले सगळे आरोप खोटे आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर केलेली तक्रार जर मागे घेतली तर मी एजेंटचं आणि श्वेताचं लग्न लावून दे। डील? डील? ते डील वगैरे सगळं ठीक आहे, पण कशावरून तू मागे फिरणार नाहीस? नाही, बरोबर आहे, तुमचा माझ्यावर विश्वास नाही, पण जर हीच गोष्ट आजीने इथे येऊन तुम्हाला सांगितली तर पटेल ना तुम्हाला? हो, जर सरोजिनी ताईंनी आम्हाला इथे येऊन शब्द दिला तरच आम्ही तक्रार मागे घेऊ। ठीक आहे, मग आता आपण आजी इथे आल्यावरच बोलू। काय, कशाला कॉल केला? हॅलो, आजी कुठे आहेत? मला त्यांच्याशी बोलायचंय। आजी कुणाशी बोलू शकत नाही। कुणाशी बोलत नसतील तरी माझ्याशी नक्की बोलतील त्या। आजींना त्रास द्यायचा नाहीये। आजीनं माझ्या बोलण्याचा कधीच त्रास होत नाही। हे बघा, जी गोष्ट सासूशी बोलायची ती सोनीशी नाही बोलता येणार। माझं ऐका ना, प्लीज द्या त्यांना फोन। सासू? आजी, लीलाचा फोन आहे। हा बोल लीला, अभिरामचं काही कळलं का? हो आजी, कळलं मला। बरं मला आधी सांगा, तिकडे दुर्गा आहे का? मला तिच्यासमोर बोलता नाही येणार। हा बोल लीला, बोल आता। हा आजी, एजेंटना सोडवण्यासाठी एक उपाय सापडलाय मला। तुम्ही काम करा, तुम्ही आता लगेच निघा आणि जीवन हॉस्पिटलला या। हा मी वाट बघते। हो, मी आले, हा निघतेच आता। हा तेव्हा मला माहित होतं लीलाशिवाय माझ्या अभिरामला कोणी वाचवू शकणार नाही। जोपर्यंत लीला अभिराम सोबत आहे तोपर्यंत माझ्या अभिरामला काही होणार नाही। लीलाला यश दे देवा, देशील ना?
आहे ना तिकडे, तू एकदा बोलून तर बघ. हा, कळव मला. हा हा विराज. दादा, तरी जोग सर म्हणतात की श्वेतांनी बाबांवर केलेले अलिगेशन्स खूप सिरियस आहेत, त्यामुळे त्यांना सोमवारी बेल मिळणार नाही. दादा, अरे जर बाबांना बेल मिळाली नाही ना, तर त्यांच्यावर लागलेले डाग आपल्याला सहजासहजी नाही पुसता येणार. त्यासाठी श्वेतालाच केस मागे घ्यावी लागेल. तोच तर प्रॉब्लेम आहे ना विराज. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्वेता खोटं बोलते आणि का बोलते, मग ती का केस मागे घेईल? तू बरोबर बोलतोयस दादा, पण ऐक ना, तू एकदा लक्ष्मी वहिनींशी बोलून घेतोस का प्लीज? विराज, अरे लक्ष्मी जरी श्वेताशी बोलली ना तरी काहीही उपयोग होणार नाहीये, कारण लक्ष्मीच्या हातात जर काही असतं ना तर गोष्टी ह्या थराला केल्याच नसत्या. आणि तुला तर माहिती आहे ना, श्वेता आणि श्वेताची आई त्या दोघीही आपल्या सगळ्यांच्या कंट्रोलच्या बाहेर आहे. दादा, आता मला ना खरंच समजत नाहीये मी काय करू. हो, इन शॉर्ट ना, हा मॅटर आपल्याला खूप जड जाणार आहे. हो, चल. हा, नमस्कार. मला राहवलं नाही म्हणून मी फोन केलाय. म्हणजे तुम्हाला अजूनही असं वाटतं का की एजे श्वेताशी लग्न करतील? नाही म्हणजे मी जर एजेच्या जागी असतो ना तर मी नक्कीच लग्न केलं नसतं. अहो तुम्हीच बघा ना, जी मुलगी माझ्या घरात येते, इथे येऊन माझी बदनामी करते, तिच्याशी मी कसं लग्न करीन? बरोबर ना? नाही म्हणजे समजा ती मुलगी अडूनच बसली की माझं तुमच्यामुळे नुकसान झालंय, तर जी काही नुकसान भरपाई आहे ती देऊन त्या मुलींनी गप्पा बसावं, नाही का? आता तुम्ही जर मला विचाराल तर मी तोवर लग्न केलं नसतं जोवर लग्न करण्याशिवाय मला दुसरा काही पर्याय नसता. शेवटी काय करायचा हा निर्णय तुमचा आहे, म्हणजे जे योग्य वाटेल तेच तुम्ही करा. हा, हे कलियुगातलं रामायण आहे जे. इथे रावणाचा नाही, रामाचा वध होणार आणि तो मी करणार आहे. आजी आजी आजी, हे बघा कसलं प्लॅन. मी तुम्हाला ते जे सांगते ना ते नीट लक्ष देऊन ऐका. एजेंना श्वेता बरोबर लग्न करावं लागेल. काय? अगं, काय बोलतीयस तू? नाही नाही, काय? हो. आजी आजी, बघा मला माहिती होतं तुम्हाला धक्का बसणार आहे, पण ऐका ऐका माझं ऐका. जर एजेंना ह्या सगळ्यातनं सोडवायचं असेल ना तर हा एकमेव उपाय. अगं कसं? प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.